जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आपण आजपर्यंत 57 भाग पाहिले. 57व्या भागात आपण पाहिलं की यज्ञावर विश्वास ठेवणे हा अधम्म होय, ही भगवान बुद्धांची शिकवण आपण पाहिली. आता भाग पुढचा 58वा, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म म्हणजे अधम्म होय. असे प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभाविकच होते, जसे मी गतयुगात होतो काय, मी गतयुगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, मी काय होऊन नंतर काय झालो, मी भविष्यकाळातही असेन काय, मी भविष्यकाळात नसेन काय, मी तेव्हा कोण असेन, मी तेव्हा कसा असेन, मी काय होणार, अथवा तो आजच्या आपल्या वर्तमानासंबंधी साशंक होऊन विचारित असेल, मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, हा प्राणी कोठून आला आणि तो कोठे जाणार आहे. विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जातात, ज्यापैकी काही असे होते. विश्व कसे निर्माण झाले, ते चिरंतन आहे काय. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्रह्माने निर्माण केले, दुसरे काही म्हणत की ते प्रजापतीने निर्माण केले आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना काही म्हणत असत की विश्व चिरंतन आहे, काही असे म्हणत असत की ते चिरंतन नाही, काही म्हणत असत की ते शांत आहे, तर काही म्हणत असत की ते अनंत आहे, असीम आहे, काही म्हणत असत की त्याला सीमा आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धांनी अव्याकृत ठेवले, म्हणजे त्यांची उत्तरे देण्याचे टाळले, त्यांचे स्वागतही केले नाही. त्यांच्या मते असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात किंवा त्यांची उत्तरे देऊ शकतात, कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या किंवा देऊ शकणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. ते म्हणत असत, या प्रश्नांची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. कोणीही असा दावा करू शकत नाही की जे काही आपण जाणू इच्छितो ते सर्व काही तो जाणतो. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण जाणतो, किंवा एका विशिष्ट वेळी ते जाणण्याची आपण इच्छा करतो, ते सर्व ज्ञान त्यावेळी आपणाकडे अवगत असतेच असे नाही, नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणास्तव भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात वरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिले नाही. जो धर्म असल्या काल्पनिक सिद्धांताला आपल्या धर्माचा भाग समजतो, तो धर्म भगवान बुद्धांच्या मते स्वीकार करण्यायोग्य नाही. भगवान बुद्धांच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले होते, त्यांचा संबंध दोन गोष्टींशी होता, आत्म्याशी आणि विश्वाच्या आरंभाशी. आत्म्यासंबंधी किंवा स्वतः संबंधी ते काही प्रश्न विचारित. ते असे, मी गतयुगात होतो काय, मी गतयुगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, मी काय होऊन काय झालो, मी भविष्यकाळातही असेल काय, मी भविष्यकाळात नसेल काय, मी तेव्हा काय असेल, मी तेव्हा कसा होईल, मी काय होऊन काय होईल, अथवा तो आपल्या आजच्या वर्तमानासंबंधी व तो आपल्या स्वतःसंबंधी साशंक होऊन विचारतो, मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, हा प्राणी कोठून आला आणि तो येथून कोठे जाणार. दुसरे काही आचार्य विश्वोत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्माने विश्व निर्माण केले, दुसरे काही म्हणत या विश्वाला प्रजापतीने स्वतःची आहुती देऊन निर्माण केले आहे. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित, जसे जग चिरंतन आहे काय, जग चिरंतन नाही काय, ते शांत आहे काय, ते असीम आहे काय, जे शरीर आहे तोच जीव आहे काय, शरीर एक वस्तू आहे आणि जीव दुसरे आहे काय, जो सत्य जाणतो त्या ज्ञात्याला मृत्यूनंतर अस्तित्व असते काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे काय, की ते मृत्यूनंतर असत नाही
व असत नाही असेही नाही काय? भगवान बुद्धांच्या मते असले प्रश्न फक्त तेच लोक विचारू शकतात ज्यांच्या डोक्यात काही विकृती झालेली आहे. 3 कारणास्तव भगवान बुद्धांनी या अशा धार्मिक सिद्धांतांचा धिक्कार केला. प्रथम कारण तर हेच होते की अशा या सिद्धांतांना धर्माचे अंग बनविण्यात काहीच अर्थ नव्हता. दुसरे असे की या प्रश्नांची उत्तरे कोणी सर्वज्ञच देऊ शकतो आणि सर्वज्ञता कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्यांनी आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. त्यांनी म्हटले आहे की एकाच वेळेला आणि त्याच समयी कोणालाही सर्वच ज्ञान प्राप्त करता येत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच काहीतरी अधिक जाणायचे बाकी राहतेच. भगवान बुद्धांचा या सिद्धांताविरुद्ध तिसरा तर्क असा होता की हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या स्वरूपाचे आहेत. त्यांचे सत्य पारखलेले नाही, त्यांची कधीच कसोटी घेतलेली नाही आणि त्यांना कधीही कसोटी लावता येणार नाही. अनिर्बंध कल्पनेचे घोडे सोडून दिल्याने होणारे ते परिणाम आहेत. त्यांच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही, तथ्य काहीही नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा एक माणूस आणि दुसरा माणूस यांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. तथागतांनी हे मानले नव्हते की जगाची निर्मिती झाली आहे, ते जगाची उत्क्रांती झाली आहे असे मानित असत. जय भीम. नमो बुद्धाय.